शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये डिप्रेशन बनण्याच्या मार्गावर आहे आणि लवकरच मान्सून सक्रिय होण्याकरता या डिप्रेशनचा उपयोग होईल. शिवाय हे डिप्रेशन भारताच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच म्यानमारच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट आपण बघतो की केरळ ते गोवा अशा पद्धतीने पश्चिमी किनारपट्टीला देखील दक्षिणेला मोठं वातावरण तयार होतं आहे. त्यामुळे या हवामान बदलाचा नक्कीच देशाच्या पावसाच्या वाढीमध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे. आपण सध्या 15 तारखेचा अंदाज बघतो. एकाच वेळेस बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये पावसाचा अंदाज दिलाय. उत्तरेत WD मुळे पावसाचा अंदाज आहे आणि पाऊस आणि उष्णतेची लाट अशी एकत्रित परिस्थिती निर्माण झाली. उष्णतेची लाट आज देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मध्य भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये म्हणजेच राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र अशी उष्णतेची लाट आहे. ही उष्णतेची लाट 16 तारखेला देखील सक्रिय राहणार आहे. उष्णतेची लाट विदर्भ आणि तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान या सर्व भागामध्ये उष्णतेची लाट असणार आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागातील उष्णतेची लाट मात्र 17 तारखेला कमी होण्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट 18 तारखेला देखील या राज्यांमध्ये कायम आहे. उष्णतेची लाट 19 तारखेला देखील कायम आहे या सर्व राज्यांमध्ये विदर्भासहित. पावसासंदर्भात अंदाज घ्यायचं झालं तर आपण स्पष्टपणे बघतो की या सर्व राज्यांमध्ये गेल्या 48 तासामध्ये पाऊस झालेला आहे. शिवाय पूर्व भारताच्या या बहुतांश भागामध्ये देखील पाऊस झालेला आहे. यामध्ये महाराष्ट्रात, विदर्भात, थोडं मराठवाड्याच्या पूर्व आणि दक्षिण भागात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, दक्षिण कोकणामध्ये सुद्धा पावसाची वर्णी लागलेली आहे. भारतीय हवामान खात्याचा 4 आठवड्याचा अंदाज एक्सटेंडेड रेंज मॉडेल गाईडलाईन्स या मॉडेलचा अंदाज प्रसिद्ध झाला आहे आणि हा अंदाज एक प्रकारे अभ्यासकांना आणि एकूणच हवामानाच्या अंदाजासाठी मार्गदर्शक ठरतो. साधारण 14 तारखेपासून 21 तारखेपर्यंत या आठवड्यामध्ये फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार नाही. मात्र सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये थोडा त्याचा प्रभाव राहील असा अंदाज आहे आणि एकाच वेळेस अंदमानामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र प्रभावी राहील. तर केरळच्या बाजूने अरबी समुद्रातही एक सिस्टम बनण्याची शक्यता आहे. मात्र 21 तारखेपासून 28 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. हा पावसाचा प्रभाव तसा हलक्या स्वरूपात असेल. मात्र कोकणात या दरम्यान या आठवड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता केरळ ते गुजरातपर्यंत आहे. त्याचबरोबर 28 तारखेपासून 4 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व जोरदार पाऊस होणार आहे. यामध्ये विदर्भाचा दक्षिणी भाग असेल, मराठवाड्याचा दक्षिणी भाग असेल, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणात अधिक प्रभाव याचा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच पावसाचं प्रमाण 3ऱ्या आठवड्यात वाढताना दिसते आणि 4थ्या आठवड्यामध्ये 4 ते 11 जूनच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये भारतामध्ये बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण वाढतंय. म्हणजे मान्सून जलद गतीने भारतात सरकू शकतो जूनमध्ये, असाही थोडा अंदाज यामध्ये येतोय आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस 4 जून ते 11 जूनच्या दरम्यान दाखवण्यात आला आहे. GFS मॉडेलनुसार आपण एकाच मॉडेलचा अंदाज यापुढे बघणार आहोत. बंगालच्या उपसागरात बनत असलेली वादळी सिस्टम किंवा वादळी हवामान प्रणाली ही मान्सून लवकरात लवकर
अंदमानात घेऊन येण्यास कारणीभूत ठरणार आहे. सध्या केरळमध्ये जोरदार पाऊस आणि अंदमानातही जोरदार पाऊस चालू आहे. ही सिस्टम जेफेस मॉडेलनुसार म्यानमारच्या दिशेने सरकून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच मान्सून लवकरच रेग्युलराइज होईल असा अंदाज आहे. उष्णतेची लाट मध्य भारतावर कायम असून पश्चिम भारतामध्ये देखील म्हणजे गुजरात राजस्थानमध्ये देखील त्याचा प्रभाव आहे. महाराष्ट्राचा बहुतांश भाग मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्लीपर्यंत आणि छत्तीसगड, तेलंगणापर्यंत याचा प्रभाव आहे. आपण जर बघितलं तर हे प्रमाण आणखी वाढण्याची देखील शक्यता विदर्भ मराठवाड्यामध्ये आहे. संपूर्ण देशात विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा या भागात याचा प्रभाव अधिक आहे. पावसाचं प्रमाण वाढत नसल्यामुळे संपूर्ण देशात उष्णतेची लाट आणखी प्रभावी होईल. परंतु केरळपासून तर अगदी सुरतपर्यंत पश्चिम किनारपट्टीला उष्णतामान कमी होण्याचे संकेत आले आहेत आणि याचाच अर्थ 20 तारखेनंतर कोकणाकडून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात होईल असा अंदाज आहे. या मॉडेलमध्ये केवळ आयकॉन आणि ECMWF मॉडेलचाच अंदाज आपण बघणार आहोत, कारण आपण एका मॉडेलमध्ये जेफेचा अंदाज बघितलेला आहे. आपण या ठिकाणी बघतो की थोडं रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाळी प्रभाव आज असण्याची शक्यता आहे ECMWF मॉडेलनुसार. उद्या या मॉडेलने कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण आणि ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 17 तारखेलाही घाटमाथ्यावर अधिक ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वाढते. 18 तारखेला देखील ही शक्यता अजून घट्ट होते. एकूणच कोकण किनारपट्टीला आता पावसाचं प्रमाण वाढण्याची संकेत आले आहेत. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, अगदी ठाणे, पालघरपर्यंत हे प्रभाव वाढू शकतो, मुंबईपर्यंत. आणि एकूणच पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम भागातही पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. जवळपास स्पष्ट संकेत आहेत की यापुढे प्रत्येक दिवशी कोकण किनारपट्टीला आणि खास करून पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिमी भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे आणि हा अंदाज महत्त्वाचा आहे. आयकॉन मॉडेलने आज महाराष्ट्रात विशेष पावसाळी प्रभाव दाखवलेला नाही. उद्याही विशेष प्रभाव दाखवण्यात आलेला नाही. 17 तारखेला थोडं कोल्हापूरच्या भागामध्ये वातावरण बदलण्याची शक्यता आहे. 18 तारखेला हे सिंधुदुर्ग, कोल्हापूरमध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. 19 तारखेपासून अरबी समुद्रात संभाव्य असलेल्या एका वादळी प्रणालीमुळे गोव्यासहित रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, सातारा भागात पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत आहेत. 20 तारखेला या प्रभावी प्रणालीचा महाराष्ट्राकडे परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आलेली आहे आणि त्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सहित पुणे जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये पश्चिमेला पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकतं असा एक संकेत देण्यात आलेला आहे. उपसागरातील प्रणालीचा धावता आढावा आपण जर घेतला तर याचा प्रभाव हा फार काळ टिकणार नाही. मात्र याचा अंश आपल्याला विरुद्ध दिशेने सरकून जाण्याची शक्यता दिसते. म्हणजे मान्सूनचे वारे सक्रिय होण्यासाठी 48 ते 72 तासात तो सक्रिय होण्यास अनुकूल आहे. बघतो की आज थोडं नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये ढगाळ वातावरण, तुरळक पावसाची शक्यता आहे. सोलापूरच्या पूर्व भागामध्ये ही शक्यता आहे. दक्षिण भागामध्ये आहे. ECMWF मॉडेलनुसार ढगाळ वातावरण आज रात्रीपासून आणि उद्या देखील संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये वाढणार आहे आणि केवळ ढगाळ वातावरण वाढणार नाही तर काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील वाढणार आहे. 16 तारखेला घाटमाथ्यावर पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात असा अंदाज आहे.
गडचिरोलीच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण सरकत आहे. 17 तारखेपासून मात्र सातारा कोल्हापूर भागामध्ये पावसाचं प्रमाण, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार. एकूणच 18 तारखेला देखील कोकणात मोठी ढगाळ परिस्थिती दिसते. पावसाचं प्रमाण मात्र आपल्याला थोडं 18 तारखेलाही सातारा कोल्हापूर सांगली भागात असण्याची शक्यता आहे, परंतु फार प्रभावी अशा प्रकारचं वातावरण या दरम्यान नाही. पुण्यापासून तर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत पावसाची पोषक स्थिती आपल्याला 19 तारखेलाही दिसते. 20 तारखेपासून मात्र सातारा कोल्हापूर सांगली भागामध्ये जोरदार पाऊस किंवा मोठे पाऊस सुरू होऊ शकतात. त्यामुळे 20 तारखेनंतर वातावरण बदलणं अपेक्षित आहे. पहिल्यांदा आपल्याला पहाटे 26 तारखेला संपूर्ण घाटमाथ्यावर पाऊस बघायला मिळणार आहे आणि संपूर्ण कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला 26 तारखेला सकाळी बघायला मिळणार आहे. हवामानातला हा मोठा बदल आहे, कारण कालपर्यंत कुठेही या भागात पाऊस दाखवला जात नव्हता. आणि मोठं पावसाळी क्षेत्र 17 तारखेपासून सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव भागात दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे वातावरण बदलतंय. कालपर्यंत आपल्याला अगदी पावसाचा अंदाजच दिला जात नव्हता. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या सर्व भागात पुन्हा पावसाळी वातावरण एक नवीन वादळी सिस्टममुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सहित सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागामध्ये 18 तारखेला दाखवलं जात आहे. 19 तारखेला मोठे पाऊस आपल्याला रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली भागामध्ये होऊ शकतात असा अंदाज आयकॉनने देखील दिला आहे. आणि मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला कोकणामध्ये सरकताना दिसतंय. पहिला पाऊस मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अगदी नाशिकपर्यंत, सोलापूर, अहिल्यानगर पश्चिम, पुणे, सातारा, कोल्हापूरपर्यंत दाखवण्यात आलं आहे. म्हणजे हवामान बदलतंय. कालपर्यंत अगदी दूर दूर पाऊस दाखवला जात नव्हता आणि आज आपल्याला मात्र पुन्हा एकदा पावसाचा अंदाज दिला जाऊ लागला आहे. संभाव्य अरबी समुद्रातील हवामान प्रणालीमुळे लवकरच घाटमाथ्यासहित कोकणात पावसाची सुरुवात होईल हा अंदाज बदललेला आहे आणि मान्सूनही लवकरच भारतात सक्रिय होईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.